शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या बनावट प्रतींचा आरोप, प्रकाशनाविरोधात तक्रार. ज्येष्ठ विचारवंत आणि दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या चर्चित पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केला आहे. तसेच मूळ पुस्तकातील काही मजकूर वगळून आणि काही बदनामीकारक मजकूर समाविष्ट करून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रशांत आंबी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेतर्फे संबंधित पुस्तकाच्या कथित बनावट प्रती प्रकाशित आणि वितरित केल्या जात आहेत. या प्रतींमध्ये मूळ पुस्तकाच्या आशयाशी छेडछाड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंबी यांच्या आरोपानुसार पुस्तकातील काही महत्त्वाचा मजकूर वगळण्यात आला असून लेखकाच्या मूळ भूमिकेशी विसंगत आणि बदनामीकारक स्वरूपाचा मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे वाचकांची दिशाभूल होत असून लेखकाच्या विचारांचे चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या कथित बनावट प्रती तात्काळ जप्त कराव्यात, अशी मागणीही आंबी यांनी केली आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित प्रकाशन संस्थेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रकाशकांची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मजकूर ऍड करण्यापेक्षा अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतःचे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे. ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. म्हणजे पानसरेंच्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं लिहिलेलं नाही आहे. पण त्या पुस्तकामध्ये मात्र आता जे पुस्तक तुमच्यापर्यंत एका पब्लिशन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, रामदासांचा उल्लेख आहे. मुसलमानांच्या संदर्भात कॉम्रेड गोविंद पानसरेंनी असं सांगितलेलं आहे की ही जी लढाई होती शिवाजी महाराजांची ती धर्माच्या विरोधात नव्हती, राज्यासाठीची लढाई होती. त्यामुळे हिंदू मुस्लिम असा काही तो द्वेष नव्हता. पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्रेड पानसरेंनी असं लिहिलंय, त्या शिवाजी महाराजांचा मुलगा जेव्हा जन्माला आला तो पालथा आला राजाराम. त्यावेळेला लोकांनी मूल पालथं जन्माला आलं तर वाईट असतं, असं अशुभ असतं असं समजलं गेलं. त्यामुळे कुणी आनंद उत्सव साजरा करत नव्हतं, कुणाला आनंद झाला नव्हता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वाक्य असं, शिवाजी महाराज असं म्हणतात की ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी आलेला आहे असा उल्लेख आहे. पण या दुसऱ्यांनी जे केलेलं आहे त्याच्यात दिल्लीची पातशाहीच्या ऐवजी शब्द काय वापरलाय, मुसलमानांची पातशाही. म्हणजे पुन्हा धर्मामध्ये धर्माचा विद्वेष वाढवणारी जी गोष्ट आहे ती जाणीवपूर्वक वाचकांपर्यंत पोहोचली जावी. म्हणजे वाचकांना असं वाटावं की लेखकानं अशा पद्धतीनं तसं लिखाण केलेलं आहे का. कारण वाचक दोन पुस्तकं समोर ठेवून त्याचं काही हे करणार नाहीत, विश्लेषण करणार नाहीयेत. वाचकाला एखादा आशय वाचल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणती भावना तयार होते हे महत्वाचं आहे. आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सर्वसामान्य वाचकापासून अगदी इतिहास तज्ज्ञ असेल त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय की जो चुकीचा शिवाजी महाराजांचा इतिहास होता की ते धर्मद्वेष्टे होते, मुसलमानांच्या विरोधात होते, हे लोकांपर्यंत न पोहोचवता ते मुसलमानांच्या विरोधात नव्हते. तेव्हाची जी लढाई होती ती राज्यासाठीची लढाई होती अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्याचा विपर्यास करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जाते. आत्ताचे जे आपण बघतोय गेले काही दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात, जाणीवपूर्वक केली जातात. जे वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहीत नाहीत का, त्यांना या गोष्टी माहीत आहेत. पण मग तरी ते वक्तव्य का करतात, कारण समाजामध्ये त्यांना तशी तेढ निर्माण करायची आहे. समाजामध्ये तसा मेसेज जाणीवपूर्वक पोहोचवायचा आहे जो त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी आधारभूत ठरणारा किंवा जो इतिहास आहे तो इतिहासच मुळातून बदलून टाकायचा आहे आणि त्यांच्या सोयीचा इतिहास, त्यांच्या राज्यासाठी सत्तेसाठी सोयीचा असणारा असा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांना पोचवायचा आहे जाणीवपूर्वक लोकांपर्यंत. आणि म्हणून ती ही गोष्ट सातत्यानं करत आल्यात. त्यालाच पाठिंबा देणारं किंवा त्यालाच पुरस्कृत करणारं असं हे या जे हा जो पब्लिशर आहे, पब्लिक करणारा, त्यानं ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते कळलेलंच नाही असं नाहीये. त्यातलं एक पान पूर्णतः गाळलंय जे तुम्हाला, मला असं वाटतं की प्रशांतनं सांगितलं असेल, ज्या पानावरती पन्हाळ्याला वेढा झाल्यानंतर कशी मदत केलेली आहे मुस्लिम सहकार्याने. जे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते आणि ज्यांना माहित होतं आपण पकडले गेलो तर आपण मारले जाणार आहोत,
आपल्याला सुटका नाहीये हे असं असताना सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. हे पूर्ण पानच गाळून टाकलेलं आहे, जाणीवपूर्वक गाळलंय. म्हणजे बाकीच्या गोष्टी कळाल्या आणि एवढं पानच कळालं नाही असं म्हणता येणं शक्य आहे का? किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही PB सावंत जेव्हा न्यायमूर्ती होते त्या काळात त्यांनी खरं तर ते पत्र लिहिलेलं आहे न्यायमूर्ती असताना. ते पत्र अतिशय महत्वाचं आहे की एक न्यायमूर्ती काय विचार करतोय, काय सांगतोय, वाचकाला कळतंय की न्यायमूर्ती ज्या अर्थी या पुस्तकाच्या विषयी असं म्हणतात त्या अर्थी हे पुस्तक किती महत्वाचं आहे. पण जाणीवपूर्वक ते पानच कोरच ठेवलंय, लिहिलंच नाही, कोरच ठेवलंय. या मूळ पुस्तकाचे प्रकाशनाचे कायदेशीर अधिकार कोणाकडे आहेत आणि आता चुकीच्या पद्धतीनं मजकूर त्यामध्ये ऍड करून किती प्रकाशित आणि कोण प्रकाशित करत आणि त्याच्यावर काय कायदेशीर एकतर सुरुवातीला पुस्तक जेव्हा छापलं गेलं तेव्हा पानसरेंना असं वाटत होतं की शिवाजींचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी स्वतःकडे हक्क ठेवून घेतले नव्हते, मुक्त परवाना दिला होता. असं वाटलं होतं त्यांना स्वतःला की असं जसंच्या तसं पुस्तकाच्या लेखकाच्या नावासहित आतल्या आशयामध्ये कोणतीही खाडाखोड बदल न करता जसाचा तसा छापला जाईल असा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुक्त परवाना दिला होता. पण त्यानंतर 88 नंतर काही लोकांनी जेव्हा याचं ट्रान्सलेशन करायची मागणी केली, लोक स्वतःहून छापायला लागले, त्यानंतर हळूहळू लक्षात आलं की लोक काही बदल करायला लागले, जाणीवपूर्वक खोडसाळपणा करायला लागलेले आहे. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा स्वतःच त्यांच्या इतर सहकार्यांनी जाणीवपूर्वक, अजून आता आलेले नाही श्रमिक प्रतिष्ठानचे आपल्याकडे प्रतिनिधी येणार आहेत, त्यांनी श्रमिक लोकवाङ्मयचे आले नाही, श्रमिक प्रतिष्ठानचे आहेत, लोकवाङ्मयकडे त्यांनी आपले हक्क दिलेले होते. त्यामुळे कॉपीराईट कॉम्रेड गोविंद पानसर यांच्याकडे होता. आणि त्यानंतर आता ते गेले, त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस उमा गोविंद पानसरे यांच्याकडे कॉपीराईट आहे. अनेक पब्लिशर्सनी, म्हणजे हे उदाहरणासाठी तुमच्या पुढे ते एक उदाहरण दिले, पण अनेक पब्लिशर असे आहेत की ज्यांनी आम्हाला कुणालाही न विचारता, म्हणजे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ते छापलेलं आहे. यापूर्वीही छापत होते, पण तेव्हा त्याच्यात काय केला नव्हता, खोडसाळपणा केला नव्हता. आता मात्र जाणीवपूर्वक असं लक्षात आलेलं आहे की अनेक जण याच्यामध्ये काय करायला लागलेत, खोडसाळपणा करायला लागलेले आहे. आणि म्हणून आता असं ठरवलेलं आहे की या सर्वांच्या वरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. ज्या कुणी आपल्या पुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करणारं किंवा तेढ निर्माण करणारं असं लिहिलेलं असेल, अशा सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई केली जाणार.